आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आई चहा। ए दादा, अरे आईला कुठे चहा मागतोयस? आता 25 लाखाची मालकीन नाही का ती? हो मी म्हणत होतो आई मी तुझ्यासाठी चहा करतो। चहा। अरे हे काय एकच चहा? आई बाबांसाठी चहा नाही आणला? मग बरं ठीक आहे, नाश्त्याला काय बनवलंय? मस्तपैकी फोडणीचा भात बनवलाय बघा संतोष दादा। फोडणीचा भात। तर पैसे आलेत आई बाबांकडे, फोडणीचा भात कशाला? ठीक आहे फोडणीचा भात तर खाऊच, बदामाचा शिरा पण बनवा। जा दोघी पटकन। आणि चहा नको, मी आई बाबांना बोलवून आलो। तू येतोस? म्हणजे काय? चल 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 आलो। बाबा आई ह्या दोघांना आणि काय झालं वेगळंच? काय माहिती, रोज काहीतरी वेगळंच वागतात। या दोघांना आई बाबांची काळजी कधीपासून वाटायला लागली काय माहित? जेव्हापासून त्यांच्याकडे पैसा आला हे कळलंय तेव्हापासून। आई बाबा आई बाबा आई ग बाबा, मी तुमच्यासाठी आंघोळीचं गरम गरम पाणी आणलंय। आई, मी तुझ्यासाठी सिंचूच्या साड्या आणल्यात, तुला आवडेल ती नेस। हा बाबा लवकर या, नाहीतर आंघोळीचं गरम पाणी थंड होईल। आई उघड ना का दरवाजा? आई हे दादा, अरे दरवाजाला कडी आहे, तुला आधी बघता येत नाही का? तुला नाही बघता आलं? मी काय यार बाबा आई अरे कडी होती ना बाहेर। अरे यार, हे कुठे गेले असतील रे आई बाबा? काय माहित? हे दादा दादा, हा कुठे गेले असतील रे आई बाबा? काय माहित, पळून गेली असतील। संतोष, आम्ही पळणार नाही, तुम्हाला पळवणार, कळलं की नाही? काय करू, खूप तहान लागली। हे सिद्धिराजही कुठे दिसत नाहीये। घेऊ का इथलं पाणी? आमच्या मनात आलं तर आमच्या घरच्या पाण्याच्या थेंबालाही मी शिव देणार नाही। अशी का वागते मी? सिद्धिराजने विधिवत लग्न करून आणलंय मला या घरात, मग निदान या घरातलं पाणी प्यायचा तरी हक्क आहेच मला। हे अवलक्षणा,
तुझी हिंमत कशी झाली या घरच्या पाण्याला शिवायची? तुझ्यासारखी निलाजरी आणि आगाऊ मुलगी मी आजवर कधी पाहिली नाही. एखादी असती ना तर ती तहानेनं तडफडून मेली असती, पण या घरातल्या पाण्याला शिवायचा विचार सुद्धा केला नसता. पण त्यासाठी मानी असावं लागतं. तू मानी असल्याचं फक्त ढोंग करते, ढोंग. तू एक नंबरची आतल्या गाठीची आणि संधी साधू मुलगी आहेस. आमच्या सिद्धूला फळ पाडलीस आणि म्हणून आमच्या गळ्यात पडलीस. आणि काय ग, काल पत्रकारांच्या समोर खूप मोठा तमाशा केलास. अगदी आमच्या नावावरती खूप काही ताशेरे झाडलेस. आम्ही तुझा कसा छळ करतो, तुला अन्न देत नाही, तुला पाणी देत नाही, वगैरे वगैरे. हे अवलक्षणे. मग आज वर तोंड करून आमच्या पाण्याला, या घरातल्या पाण्याला कशी शिवायला आलीस बाई? तुला काय वाटलं काल जो काही प्रकार केला त्यामुळे आम्ही घाबरून जाऊ आणि तुला पाणी देऊ? नटमोगरे, तुझ्यासारख्या 56 बायका मी कोळून प्याल्यात, कोळून. आजवर तुझा छळ मी फारसा मनावर घेतला नव्हता, पण काल पत्रकारांच्या समोर तू जे आमचे वाभाडे काढलेस, गाडे पाटील घराण्याला डागाळण्याचा जो काही प्रयत्न केलायस ना, नाही, आता तुला माझा खरा इंगा कळेल. तुला आता कळेल की खरा छळ काय असतो ते. समजलीस? काल तू आमच्यावर सूड उगवण्याच्या हेतूने पत्रकारांसमोर वाटेल ते बोललीस. निलांबरीने खऱ्या सुनेचं कर्तव्य बजावत सगळी परिस्थिती सांभाळली. कसं आहे ना निलांबरी, मोठ्या घरची सून होण्याची स्वप्न सगळेच जण बघतात, पण सुनेची कर्तव्य मात्र पार पाडायची नसतात. जाऊ दे नाही, तू तरी कोणाला सांगतेस? तिने तर काल प्रूव्ह केलंय ती या घरात फक्त आपली वाटच लावायला आलीये. तुम्हाला सगळ्यांना मी पत्रकारांसमोर एवढं बोलले ते दिसतंय, पण काल आजींनी आणि संपत काकांनी माझ्या आई वडिलांचा केलेला अपमान कुणीच बघितला नाही का? आपण आपल्या दारात आलेल्या पक्षाला, प्राण्याला सुद्धा पाणी द्यायला कधीच नाही म्हणत नाही. तीच संस्कृती आहे आपली. आणि तुम्ही तुमच्या घरातल्या सुनेला पाणी द्यायलाही नाही म्हणताय. लक्ष्मी निवास